नमस्कार. भक्तिप्रिया या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. समस्या सोडवण्यासाठी गुरुवारी पुढील उपाय नक्की करा. गुरुवारी सकाळी लवकर उठून दररोजच्या कामांतून निवृत्त झाल्यानंतर स्नान करावे. आंघोळ करताना पाण्यात एक चिमूटभर हळद घालून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप आंघोळीपूर्वी 5 वेळा करावा आणि नंतर स्नान करावे. गुरुवारी नारायणाच्या मंदिरात जावे आणि देवासमोर केशर किंवा चण्याची डाळ ठेवावी. मग एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे. त्याशिवाय पिठात डाळ आणि गूळ हळद घालून गाईला खायला द्यावे. याद्वारे श्रीहरीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग उघडतो. आंघोळ झाल्यावर नारायण आणि देवी लक्ष्मी यांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना गूळ आणि चणे अर्पण करावे. पिवळी फुले अर्पण करावी आणि बृहस्पतीची कथा वाचावी. यामुळे कुटुंबात पैशांची कमतरता राहत नाही. तसेच नवरा बायकोचे नाते चांगले होते आणि घरात शांती आणि आनंद राहतो. अनुक्रमणिका बोटाच्या खाली आणि तळहाताच्या डाव्या कोपऱ्याच्या खाली असलेले स्थान हस्तकलेमध्ये बृहस्पतीचे स्थान मानले जाते. दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी हळद लावावी आणि मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तुमची पर्स नेहमी रिकामी असेल तर गुरुवारी कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र तुमच्या पर्समध्ये ठेवावे. यामुळे पर्स कधीही रिकामी होणार नाही. याशिवाय गोमती चक्र, कवडी, केसर आणि हळदीचा तुकडा यापैकी कोणतीही एक वस्तू पर्समध्ये ठेवावी. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. त्यामुळे गुरुवारी उपवास करून केळीच्या झाडाची पूजा केल्यास घरात सुखशांती आणि समृद्धी येते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.